गोवा फॉरवर्ड पार्टीचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई हांणी पत्रकार परिशद घेऊन म्हापा हांगा जाल्ल्या फॉर्म्युला 4 रेसिंग सर्तीमदीं फॉर्म्युला 4 रेसिंग इव्हेंट व्हड भ्रष्टाचार जाल्ल्याचो आरोप गोंय सरकाराचेर केला. एका खाजगी कंपनीच्या रेसिंग सर्ती खातीर सरकारान 2 कोटी रुपयांचं वीज बील माफ केल्ल्याचो दावा तांणी केला. जाल्यार आमोद नागरिकांक वीज बील भरूंक ना जाल्यार तंड आनी वीज कापाची कारवाई सोंसची पडटा. ह्या सर्तीचेर आणि रस्त्यांच्या कामांचेर 56 ते 58 कोटी रुपयांवर निधी खर्च झाला आणि सरकारान या संदर्भात 10 दिसांच्या भितर श्वेतपत्रिका व्हाईट पेपर जारी करची अशी मागणी गोवा फॉरवर्डना केली. पूण हो सरकार जो लोकांची केन्नाच आयकुना अजून पर्यंत आनी मुखारय आयकूच ना, त्या सरकारान लोकांचें आयकलें ना आनी इव्हेंट थंय घेतलो. आतां इव्हेंट कसलो आशिल्लो? इव्हेंट आशिल्लो रेसिंगाचो आनी रेसिंगाची इव्हेंटाक 2 कोटी रुपयाचें बील सरकारान वेव केला. आज परिस्थिती अशी आहा की फाटले 7-8 म्हयने गोंयची सामान्य मनीस गोंयचो पावर बिला खातीर तागे जगप इतले त्रासाचें जाला की बील फाल्यां खंयच्यान फारीक करप हो विचार पयलीं येता सामान्य मनशाच्या तकलेंत. आनी अशी परिस्थितींत जर खंयचोय सामान्य मनीस एक पावर डिपार्टमेंटाक वचून आपले 2 रुपये बील कमी कर म्हणून जर सांगलें जाल्यार शक्य आसा? आनी हांगा सरकार एक कोण तरी क्रोनी कॅपिटलिस्ट खंयची तरी फॉर्म्युला 4 रेसिंग इव्हेंट ऑर्गनायज करपी रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून चेन्नईची कंपनी, हे कंपनीचे 2 कोटीची पावर बील वेव करता. आता हे वेव खंयच्यान केला हे जर आमी चवकशी केली जाल्यार आमकां मेळ्ळें MOU. हो एक MOU जो सरकारान रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेडा बरोबर सायन केल्लो. हो MOU सायन केल्लो 10 सप्टेंबर 2025 आनी हे MOUत कितलीशे क्लॉजीस आसात. ते क्लॉजिसांत हो इव्हेंट मुरगांव म्हणून आसा, तो मागीर मोपा जालो आनी तातूंत दोनी पार्टी म्हणजे एक सायडीन रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड आनी दुसरे सायडीन गोंयची सरकारा तर्फे एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा, हे दोनी पार्टीन ह्या इव्हेंटा खातीर कितें कितें करप हें डिटेल दिल्लें आसा. आतां हातूंत इलेक्ट्रिसिटी बिलाचे कसलेंच मेन्शन ना. हातूंत मेन्शन आसा ऑल ऑपरेशन कॉस्ट्स. आता ऑल ऑपरेशन कॉस्ट्सा खातीर 6 कोटी रुपये असायन केल्यात आनी ऑपरेशन कॉस्टा भितर इलेक्ट्रिसिटी बील म्हळ्यार जर थंय लायटी कनेक्शन घेतला किंवा ते DG सेट वापरला, जनरेटर वापरला, हे सगळे ऑपरेशन कॉस्टा येतात. हाचे खातीर 6 कोटी असायन केल्या आनी ते कोणी फारीक करपाचे? तर क्लियर बरयल्लें आसा की RPPL म्हणजे रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड चेन्नईचे कंपनीन हे पयशे फारीक करपाचे. गोंयची सरकारा तर्फे ESGन कितें फारीक करपाचें हें इम्पॉर्टंट आहा. कित्याक 36 कोटी 90 लाख रुपया आमचे गोंयचे पब्लीक एक्सचेकराचे पयशे हातूंत बरयल्ले आहा की एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवान खर्च करप कोणा खातीर? खंयची तरी चेन्नईची कंपनी खातीर, जी कंपनी हांगा येतली, इव्हेंट एक घेतली आनी परती वतली. तांकां 36 कोटी 90 लाख आमचे पयशे दिल्यात ह्या सरकारान. इतलेंच न्हय तर रोड्स एंड मिसेलेनियस वर्क्स हाजे खातीर आनी एक 20 कोटी असायन केल्यात. सो हे 2 कोटीचे प्रकार न्ही. हो प्रकार 36 crores 90 lakhs प्लस 20 crores 56 crores 90 lakhsचो स्कॅम. हो हे 2 कोटी म्हणजे आयला, हे 2 कोटी हो चिल्लर. हे फक्त कितें तरी एक मागीर कोणा जर दिसलें की आनी एक 2 कोटी बॉल्सांत उडोवया अशी म्हणून हे मुखार काडिल्लें आसा. तर हातूंत कितें म्हणलां की जेन्ना डिपार्टमेंटान 21 जानेवारी 2026 खंय चीफ सेक्रेटरीची एक मिटींगेक खंय अशें ठरलें की इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान ह्या इव्हेंटाचो पावर सप्लाय कॉस्ट 50% बेर करप. एग्रीमेंट आसा रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड आनी ESG भितर. हातूंत चीफ सेक्रेटरी खंयच्यान आयलो? 10 सप्टेंबर 2025 एग्रीमेंट सायन जाता. जानेवारी 21, 2026 चीफ सेक्रेटरी बरोबर मिटींग जाता आनी तातूंत आनी कितें तरी एक क्लॉज घालतात जो क्लॉज ओरिजिनल एग्रीमेंटान ना.
कोणे अधिकार दिलो हांकां हे मॉडिफाय करपाक? लोकांक सांगले आनी गोंयच्या लोकांक कुस्तार गोंयचे